मंत्री अदितीताई महिला व बालविकास हे आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहेत। श्री चंडिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज आपल्या तळा नगर पंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजना प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले आधारस्तंभ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अनिकेतबाई तटकरे, सन्मान्य जिल्हाधिकारी जावळे साहेब, सन्मान्य पोलीस अधीक्षक आचल मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य प्रवक्ते राजूदादा साबळे, कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे साहेब, तालुक्याचे अध्यक्ष नानासाहेब बौड, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय भास्करदाजी विचारे साहेब, नगरीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांतदादा रोडे, आदरणीय मंगेशभाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य राठवडकीरजी असतील, त्यांचे सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असणारे युवकचे कार्याध्यक्ष सादाबजी गैबी, आमचे शेखर काका देशमुख, माणगाव तालुक्याचे अध्यक्ष काकासाहेब नवगणे, आदरणीय तांबे साहेब, मुंबईचे संघटनेचे सन्मान्य तालुक्याचे अध्यक्ष जनार्दन दादा शिगवण, पंचायत समितीचे माजी सभापती रवीजी नटे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिलांच्या अध्यक्षा जान्हवीताई, नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष गोलपताई, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती गीताताई, पंचायत समितीच्या माजी सभापती अक्षदाताई, व्यासपीठावर उपस्थित असणारे नगरपंचायतीचे सर्व सन्मान्य सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शहराचे अध्यक्ष बोरावकर साहेब, महिलांचे अध्यक्षा, या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, माणगाव तालुक्यातून इंदापूर विभागातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, आमच्या उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रोडे काकी, इथे उपस्थित असणारे मुंबईतील सर्व उपस्थित पदाधिकारी, तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले पदाधिकारी, आपल्या तळा शहरातून आलेले सर्व पदाधिकारी, सन्मान्य पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांच्याच वतीने आदरणीय दादांचे या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करते। आज आपल्या नगरपंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आदरणीय दादा या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आले। खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि राज्यामध्ये सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना आज आपल्या तळ्याच्या नगरपंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजनाला आदरणीय दादा आले, याच्यापेक्षा मोठा मान या तळा शहराला आणि तालुक्याला मिळू शकत नाही, असा आवर्जून आणि अभिमानाने उल्लेख मी या निमित्ताने करते। चंडिका देवीच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांच्याच पाठबळाने आदरणीय तटकरे साहेबांनी या संबंध भागामध्ये जवळपास 35-40 वर्ष या ठिकाणी काम केलं, नेतृत्व केलं आणि काम करत असताना ज्याचा उल्लेख आदरणीय चंद्रकांत दादांनी या ठिकाणी केला की या तालुक्याची निर्मितीच आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली। माणगाव आणि तळा हा एकत्रितपणाने एक तालुका होता आणि त्यावेळेला असणारी परिस्थिती ही सर्व या ठिकाणी बसलेली वडीलधारी मंडळी जाणतात। इथे उपस्थित असणाऱ्यांपैकी काही मंडळींनी तर माझ्या आजोबांसोबत कैलासवासी दत्ताजीराव तटकरे साहेबांसोबत सुद्धा काम केलेलं आहे आणि 35-40 वर्ष आपण आदरणीय तटकरे साहेबांसोबत सुद्धा काम करत आलात। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला अनिकेत भाईंना सुद्धा त्या निमित्ताने मिळत आला आणि तळा तालुक्याची पूर्वीची परिस्थिती, आताची परिस्थिती ही आपण सगळीच जण जाणतात। 2015 साली ही तळ्याची नगरपंचायत दादा स्थापन झाली आणि ग्रामपंचायतीमधून त्यावेळेला आपल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नगरपंचायतीची स्थापना झाली। त्याच्यामध्ये माणगाव नगरपंचायत, तळा नगरपंचायत आणि म्हसळा नगरपंचायत, जिल्ह्यामध्ये एकूण 5 झाल्या, त्याच्यामध्ये पोलादपूर आणि खालापूर पण त्या ठिकाणी येते। आपल्या या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये 2 नगरपरिषद, 3 नगरपंचायती ह्या त्या ठिकाणी येतात। त्यामुळे कुठलीही निवडणूक लागली तरी आमच्या इथं आचारसंहिता ही त्या ठिकाणी असतेच। पण काम करत असताना, निवडणुकीला सामोरं जात असताना, इतर वेळेला सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना दादा आपली जी विचारसरणी आहे, आपली जी काम करण्याची पद्धत आहे, आदरणीय तटकरे साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे ती विकासाची आहे। कुठल्याही निवडणुकीला सामोरं जात असताना, जनतेपर्यंत पोहोचत असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी काम करत असतो।
कारण शेवटी जे आपल्याला संधी देणारे असतात त्यांना काम पाहायचं असतं, त्यांना हे बघायचं असतं की आपण ज्या विश्वासांनी यांना संधी दिलेली आहे ते त्याचं किती सोनं करतात. आणि आदरणीय तटकरे साहेबांना जसा आशीर्वाद या सर्व मंडळींनी दिला तसाच आशीर्वाद आपल्या या कन्येला, आपल्या धाकट्या भगिनीला सुद्धा आपण दिलात, याचंही मी या निमित्ताने आपल्या सर्वांचेच आभार त्या ठिकाणी मानते. कारण 2019 मध्ये दादा आपण मला संधी दिली, आदरणीय तटकरे साहेबांनी पक्षाने या ठिकाणी संधी दिली, राज्यमंत्री म्हणून मला काम त्या ठिकाणी करता आलं. राज्यमंत्री म्हणून काम करत असताना पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर वावे धरणामधून परवानगी घेऊन आपण नगरपंचायतीची पाणी पुरवठ्याची योजना जी आहे ती त्या ठिकाणी आपण दादा मंजूर करून घेतली. आणि ज्याचा उल्लेख मगाशी उपनगराध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी केला, ती 13 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना ही दादा त्या काळामध्ये पहिल्यांदा आपण मंजूर केली. मधल्या कालावधीमध्ये आपण ज्या वेळेला सत्तेमध्ये नव्हतो त्यावेळेला ते काम थोडंफार रखडलं, पण नंतर त्या ठिकाणी नगरविकासच्या माध्यमातून आणि इतर योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती निधीची पूर्तता झाली आणि जवळपास 50% अधिक काम त्या पाणीपुरवठा योजनेचं त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि पुढच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तेही काम त्या ठिकाणी आपलं पूर्ण होणार आहे. म्हणजे शहराला शुद्ध असं पाणी हे त्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. दादा या शहरामध्ये 6000 अशी लोकसंख्या आहे, मतदान आहे. नगरपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं, त्याच्यामुळे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं म्हटल्यावर आपल्याला अधिकचं विकास कामं मिळणार आणि प्रशासन हे गतिमान होणार ही साधारणपणे सर्व नागरिकांची त्या निमित्ताने अपेक्षा असते. पण नगरपंचायत 2015 मध्ये त्या ठिकाणी स्थापन झाली आणि नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे हस्तांतरीकरण होतं त्याच्यामध्ये जवळपास 2-4 वर्षाचा कालावधी गेला. त्याच्यानंतर नगरपंचायतीचे कर्मचारी असतील, इतर सगळ्या बाबी असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिला जो कालावधी आहे तो त्या निमित्ताने गेला. आणि मग नंतर 2020-21 मध्ये कोविडच्या संकटाला आपण सामोरे गेलो. कोविडच्या संकटातून बाहेर पडत असताना ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये या सगळ्या निवडणुका ह्या त्या ठिकाणी जाहीर झाल्या आणि त्याच्यातून मग आत्ताचे जे सर्व पदाधिकारी आहेत, नगराध्यक्ष सहित नगरसेवक आहेत, हे त्या निमित्ताने विराजमान झाले. या मधल्या कालावधीमध्ये प्रशासकीय इमारतीकडे अधिकची म्हणजे स्थानिक रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याची सुविधा असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही जास्ती लक्ष दिलं. त्याच्यामुळे प्रशासकीय इमारतीसाठी आम्हाला मंजुरी घेण्यासाठी जवळपास 2 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेला आणि आज जवळपास 8.5 कोटीची ही नगरपंचायतीची इमारत ही आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने, महायुती सरकारच्या वतीने आपण मंजूर करून घेतली, ज्याचा 50% निधी हा त्या ठिकाणी वितरित झालेला आहे. माझी खात्री आहे की मार्च महिन्याच्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उर्वरित निधी सुद्धा दादा आपल्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. मी कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही या निमित्ताने आभार मानीन. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आज नगरसेवक या निमित्ताने, त्यांचे पदाधिकारी सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी झालेले आहेत. आणि काम करत असताना आम्ही एकच धोरण या ठिकाणी ठेवलं की तळा शहरामध्ये अधिकचं विकास काम हे त्या निमित्ताने आम्हाला करायचं आहे. कुठेही लोकांना, जनतेला असं वाटतं कामा नाही की आमची नगरपंचायत झाली तर कुठे नुकसान झालेलं आहे. उलट अधिकाधिक त्याच्यामध्ये विकास कामांना गतीच मिळते, असं त्या ठिकाणी आम्हाला इथल्या जनतेपर्यंत सुद्धा पोचवायचं आहे. दादा आम्ही अभिमानाने उल्लेख करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं अनेक आहेत, शिवसृष्टी त्या ठिकाणी आहे, पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुठे असेल तर ते आमच्या तळा शहरामध्ये पुसाटी गावामध्ये आहे. त्यामुळे त्या मंदिराला सुद्धा जिल्हा नियोजनच्या अंतर्गत, त्याचबरोबर ग्रामीण पर्यटन विकास अंतर्गत जवळपास 85 लाखाचा निधी आज आपण उपलब्ध करून दिला. दादा हे शहर तळा गडाच्या पायथ्याशी आहे आणि म्हणून तालुक्याला सुद्धा त्या निमित्ताने नाव मिळालेलं आहे. हा तळागड जो आहे त्याला जाणारा रस्ता असेल, तिथल्या सुविधा असतील, ह्या आम्ही मधल्या कालावधीमध्ये केला. पण हा गड हा केंद्रशासित आहे, म्हणजे तिथल्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, आर्किओलॉजी ऑफ इंडियाकडे असल्यामुळे इथं काम करत असताना आम्हाला काही मर्यादा त्या निमित्ताने येतात. दरवर्षी भाई आपण असो, सर्व मंडळी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण भक्त आणि मावळे आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी मशाल यात्रा जी आहे ती आमची गडावर त्या निमित्ताने निघत असते आणि मोठ्या संख्येने सर्व जे भाविक आहेत, तिथे असणारं ग्रामदेवत आहे तिथेही नतमस्तक व्हायला येत असतात आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करायसाठी सुद्धा येत असतात. आमची या निमित्ताने दादा विनंती राहील की मधल्या मंत्रिमंडळाच्या आपल्या बैठकीमध्ये एक निर्णय असा झाला होता की काही मोजके गड किल्ले हे जे केंद्राकडे आहेत ते जर आपण आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाकडे, गड किल्ले विभागाकडे जर आपण मागवले
तर तिथं काम करणं आपल्याला अधिकचं सोपं जाईल. कारण निधी दादा आपण उपलब्ध करून देता. आज जिल्हा नियोजनमध्ये दादा आपल्या पुढाकारातून गड किल्ले आणि स्मारकांच्या रक्षकासाठी एक राखीव निधी घेण्याचा एक ऐतिहासिक निर्णय दादा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आणि तो निधी आम्हाला या ठिकाणी या गडापर्यंत सुद्धा पोचवायचा आहे. तो पोचवत असताना जे आर्किओलॉजी ऑफ इंडियाकडनं मंजुरी मिळाल्यानंतर ज्या कामाच्या अडचणी येतात त्या जर दूर करायच्या असतील तर हा गड जर आपल्या महाराष्ट्र सरकारकडे आपण मागून घेतला तर तिथं अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करू शकू. तिथली जी तटबंदी आहे, तिथलं जे गड किल्ले आहेत, तिथं आम्ही चांगल्या पद्धतीनं स्वच्छता त्यानिमित्ताने करू शकू आणि ती करत असताना दादा आपलं मोलाचं सहकार्य त्यानिमित्ताने मिळावं अशीच माझी सर्व तळ्यातल्या नागरिकाच्या वतीने आपल्याला विनंती राहील. आज आपण मोदी तलावाचं सुद्धा सुशोभीकरण केलं. दादा या शहरामध्ये एकूण असणारे ऐतिहासिक असे 5 तलाव आहेत. त्याच्यापैकी 2 तलावांचं काम हे आपण या ठिकाणी आज हाती घेतले, ज्याचं भूमिपूजन एकाचं आपल्या हस्ते झालं आणि दुसरं जे मंदिराच्या इथलं आहे ते आपण त्यानिमित्ताने आज मंदिर आणि तलाव दोन्ही सुशोभीकरण केलेलं आहे. पुढच्या कालावधीमध्ये उर्वरित 3 तलावांचं सुद्धा आज रितेश सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आणि नगरपंचायतीलाही आश्वासित केलेलं आहे की उरलेल्या 3 तलावांचं सुद्धा आम्ही सुशोभीकरण करू. दादा मधल्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ झालं. आपल्या कार्यालयामध्ये एक मीटिंग झालेली होती आणि त्या कार्यालयाच्या मीटिंगमध्ये आपण अशा सूचना दिल्या होत्या की जिथे जिथे निसर्ग चक्रीवादळ झालेलं आहे तिथं आपण भूमिगत विद्युतदाहिनी म्हणजे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशन त्यानिमित्ताने करावं आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे काही अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनचे प्रस्ताव मंजूर झाले त्याच्यातलं एक साहेब या तळा नगरपंचायतीच्या हद्दीतला सुद्धा मंजूर झाला आणि तेही काम आपण पुढच्या कालावधीमध्ये सुरू करणार आहोत. त्यामुळे दादा आपलं मार्गदर्शन, आपलं पाठबळ खऱ्या अर्थानं मिळत असल्यामुळे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी ही त्यानिमित्ताने मिळत आहे. आदरणीय तटकरे साहेब तर नेहमीच या सर्व विकास कामांमध्ये लक्ष ठेवून असतातच, पण दादा आमची या निमित्ताने विनंती राहील की आज नगरपंचायतीचा माणगाव नगरपंचायत असेल, इथंही 21 कोटीचा निधी दादा त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मंजूर झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यानिमित्ताने मंजूर झाला. म्हसळ्याच्या नगरपंचायतीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, तेही दादा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं. आमच्या सगळ्यांची या ठिकाणी विनंती राहील की ज्या आज इमारतीचं भूमिपूजन दादा आपल्या हस्ते झालेलं आहे, मर्यादित कालावधीमध्ये ती पूर्ण करून उद्घाटन सुद्धा दादा आपल्या हस्ते त्या ठिकाणी व्हावं अशीच एक इच्छा आमच्या सगळ्यांचीच त्या निमित्ताने आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय दादांचे मनापासून आभार या ठिकाणी मानते आणि चंडिका मातेच्या चरणी इतकीच प्रार्थना करते की या सबंध भागामध्ये दादा आपल्या तटकरे साहेबांच्या माध्यमातून अधिकाधिक विकास काम करण्याचं बळ आणि विचारसरणी ही आम्हाला त्या निमित्ताने मिळावी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने दादांचे आभार. जमलेल्या सर्वच बंधू भगिनींचे या ठिकाणी स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.